विषय बंद कर. बघा किती प्रेम आहे बघा बाबा. मला लूप वाटतं मला खांद्यावर यायला लागेल तो बहुत वेगळा. आमचा परम मित्र अब हमको फॉलो करो, सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो, दबा के सुनवलेले गॅग विषय बंद कर. बघा किती प्रेम आहे बघा भावावरती. आणि आता जर बड्डे आहे तर तुम्ही याला विश करा कमेंटमध्ये. थोडक्या नाही सीन असं आहे का आमचं 1 तारखेला त्र्यंबकेश्वरचं हे होतं प्लॅन, तो काय झाला नाही. आणि आज 1 तारीख आहे आणि आज अचानक थांबणार बोलतोय ना, आज अचानक आमचा छोटासा प्लॅन झाला आहे एका ठिकाणी भेट द्यायची. तर आम्ही 12 वाजता प्लॅन केला आज दुपारी आणि आता वाजलेले 2 वाजले. आता मी निघालो आहे. याचा बड्डे आहे आणि हा याचा ड्रायव्हर आहे आज. तर बघायला भेटेल आम्ही कुठे चाललो ते. हां नाहीच आज किती दिवसांनी आम्ही तिघंजण ते बाईकवर चाललो. बाईक की सवारी. खूप दिवसात. कुठे पोचलो आता? आता आपण आहे निंबोलीच्या पुढे. आणि आमच्या इथून हा लोकेशन जो आहे ना आमच्या इथून तो फक्त अर्धा तास जवळ आहे, म्हणजे अर्धा तास लागतो. पण आम्ही चाललोय रमत गमत टाइमपास करत. केसांची वाट लागली वाट लागली म्हणजे गेमच आणि आम्ही किती मिनिटांनी ब्रेक आहे? 15 मिनिटांनी. आणि आम्ही जेव्हा रस्ता 15 मिनिटाचा ब्रेक. आणि आपण कुठे होतो रे? UPला नाही काय MP ला गेलेलो तेव्हा तर 2-2, 3-3 तासांनी ब्रेक मस्तपैकी. लहान असताना आलतो तुम्ही गाडीवर पण हा आता बनवलं ना ते रील मध्ये बघितलं नाही तुम्ही काय तू माणूस मारू का गाडीला? सही ना 2 कार नाही होऊ शकत. तर आम्ही लोकेशनला पोचलो आहे. लोकेशनचं काय नाव या? लोणाड केव्स. लोकेशनला पण आहे मॅपवरती तुम्ही जर टाकाल ना तर तिथे येईल. मी टाकतो ते खाली काय नाव आहे ते. ठीक आहे छोटासा हो ना. काय बोलतो? आत्ता इथल्या लोकांनी सोडायला इकडे म्हणजे लोकांना यायला वगैरे व्यवस्थित रस्ता वगैरे केला आहे. इताडे नाही बघा ना ते नाव आहे ना इताडे. इथे छोटंसं काहीतरी आहे पाहण्यासाठी या. आणि इथे येण्यासाठी डायरेक्ट इथे बाईक किंवा कार येईल तुमची. हे बघा इथे कार आहे, आमची नाही, आमची इथे बाईक आहेत. आणि इथे डायरेक्ट जी केव आहे ते समोरच आहे. म्हणजे तुम्हाला ट्रेक बिक करायची काय गरज नाही. तर झालेलं आहे एक लोकेशन. आता सेकंड लोकेशनला जातो आहे. सेकंड लोकेशन म्हणजे महादेवाचं आहे, इंडिगड बोलतात त्याला. चांगलं लोकेशन आहे. तिथे थोडा आम्हाला तिथे ट्रेकिंग करायला लागणार आहे. इकडे अर्धवटपर्यंत गाडीत आहे, म्हणजे अर्धी गाडीत आहे. अर्धी ट्रेकिंग करायची आहे. ट्रेकिंग म्हणजे काही एवढं मोठं नाही, रोड आहे, चांगला रोड आहे, बघायला भेटेल. तर अशा प्रकारे आम्ही इथे पोहोचलो आहे दिंडीगडच्या पायथ्याशी शंकराचं मंदिर आहे छानसं. आणि आज इकडे काहीतरी कार्यक्रम आहे.
आम्ही ॲक्सिडेंटली पोचलो आहे. आणि गर्दी पण खूप आहे आणि ते चढण बघा किती मोठी आहे. मस्त ही गोशाला आहे बघ छोटी. आणि आज रश येते, खूप जण आहे. मस्त की फ्रेश बीच झालं, तोंड मी धुतले. आपला तुटल्यात. काय बोलतो? आपल्या चपला तुटल्यात बरं. आणि शॉर्टकट मारायला चाललं. चपला खांद्यावर यायला लागेल तो बोज वेगळा. भाऊ माझ्या एवढा पण नाही करू शकत. तू पड ना, तुला दाखवतो करू शकतो का नाही. त्याने का रे काय बोलतो? तो बोलतो तू माझ्यासाठी तेवढा नाही करू. बोला तू पड. काय करायचं आहे? दाखवतो. रील शूट चालू आहे. काय बोलायचं का तुला? मला नूब वाटतं. काय बोलतो? नूब वाटतं. पहिले शॉर्ट मध्ये किल होतील. आणि आता आमचा फोटोशूट झालेला आहे. आणि जे आमचं महत्त्वाचं आम्ही ज्या कामासाठी आलेलो आहे ते म्हणजे भगवान शिवशंकरांचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही जातोय. आणि हे आमचं भिवंडीतलं दिंडेश्वर महाराज, ज्यांना आम्ही दिंडीगड बोलतो. साम्राज्यम. गरिबांचे पुष्पराज प्रतीक पराब. आज की आनंद की जय. ओम नमः झालेलं आहे दर्शन मस्तपैकी. आणि मस्तपैकी व्हिडिओ केले आतमध्ये. आपलं मंदिर आहे. आपल्या व्हिडिओमध्ये सगळंच त्यांनी काही बोललेलंच नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही उज्जैनला जेव्हा गेलेलो तेव्हा आमचा कॅमेरा हा जप्त झालेला. नंतर मग आम्हाला खूप टाईम लागला तिकडे जा वगैरे. आमच्या बापाचा आणि इथे मस्तपैकी दर्शन झालं मस्तपैकी. आणि ते अभिषेक चाललेला तर आम्ही 15 मिनटं थांबलो. बघू शकता मंदिर छोटं आहे पण छान आहे. आणि आता ड्रोन विन उडवतो जरा. ड्रोनचा व्ह्यू बघा तुम्ही. ते काय लिहिले बघा, म्हणजे लोक किती हुशार आहेत. आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे. ऋषी बाळा, तुझ्या केसावरती काहीतरी आहे ते थोडं काढशील तर बरं होईल. ओके. आणि आता आम्ही आमचा एक छोटासा ड्रोन शॉट घेतोय. मगाशी तर घेतलेत. मगाशी घेतला आहे पण आता उतरत्या वेळी घेतले थोडंसं घेतले. काय बोलतोस बाळा? नुसते घेतलेले नाही, खूप सारे घेतले. ओके. मंदिरात नुसतं नाचवलंय. आणि या ड्रोनच्या नादामुळे प्रतीकचे यूट्यूबवरचे सबस्क्रायबर आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढलेले आहेत.
तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हो स्माईल स्माईल. कॅमेरा तिकडे करा आणि बोल. असू दे रे भाई, चलतंय पूर्ण चलतंय. आणि आम्ही आमचा परम मित्र ऋषिकेश विलास दांडेकर यांच्या बर्थडे निमित्त प्रकट दिनानिमित्त आम्ही आज 2 मंदिरामध्ये दर्शन करायला आलो होतो. तर ऋषी तुला कसं वाटतंय? छान, खूप छान. हां. दर्शन वगैरे एकदम छान झालेलं आहे. तुम्ही हो. पाहू शकता. हम्म. ABP न्यूज सारखा आला इथं. पण तू तर सकाळी 9 वाजता उठणं होतंस रे, पण तू तर 12 वाजता उठलास. त्याच्याबद्दल काय म्हणू शकशील तू? इच्छा तर खूप होती पहाटे उठायची, हां. पण झोपलं 4 वाजता तर कसं उठलं. पण मी सांगतो, मी रात्री याला 2:30ला मेसेज केला होता, तर याने मला त्याच्यावरती रिप्लाय केला होता. म्हणजे हा जवळपास 3 ते 4 वाजता झोपला असेल, बरोबर का भावा? आणि आता आम्ही इथे ड्रोन उडवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सनसेटचा व्ह्यू. आणि हा आमचा ऑपरेटर प्रतीक परब वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. प्रतीक परब वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. हो प्रतीक ब्रो, कैसा आहे ब्रो? आपका स्वागत है. आणि आम्हाला भेटलेले आहे सुलुलू गँग. हे देखो या क्या बात आहे. त्यांनी ड्रोन बोलवलेला आहे, शूट करण्यासाठी. हे सुलुलू गँगचा प्रतीक सुलुलू. बोला ते. हमारे गैंग में आपका स्वागत होती. अरे तुम हमको चिढ़ने नहीं तुम हमको देती. नहीं जानती तो हमको जान जाओ. होती समझे कि नहीं आप? आप हमको फॉलो करो, सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो, दबा के दबा के. सुलुलुलु गँग, सुलुलुलु गँग. सुलुलु गँग. भाई का बर्थडे. आज मेरा बर्थडे होती. आप 1994 आहे बाय. गँग. अशा प्रकारे मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो परत परतीच्या वाटेला. आता परत आम्हाला इथे भेटली आहे सुलुलुलु गँग. सुलुलुलु गँग. गैंग का मेंबर मैं हूँ. मैं इथं फोटो काढू चल. कुठं? तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी बाईक घेतली आहे आणि निघालो आहे, कल्टी मारली आहे. नीट बसू दे जरा, कम्फर्टेबल. ते डिक्कीमध्ये बॅग ठेवायची होती रे. हा पुढे गेला होता. आणि हा रोड बघा किती मस्त आहे. तर घाटासारखा रोड आहे. गर्दी पण होती तशी बऱ्यापैकी. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गावामध्ये एंटर केलेला आहे. एक छोटासा प्रवास, छोटासा ब्लॉग, एक छोटंसं देवदर्शन छोटंसं नाही होतं ना, महादेवाचं हे सगळ्यात मोठं दर्शन आहे. ते बड्डे बॉय बड्डे बॉयचा बड्डे आहे, तर आम्ही केकसाठी कॉन्ट्री काढतो. 120 रुपये 120 रुपये. 8 वाजता केक कापणार आहे. केक बी कापायचा पण ब्लॉग करायचा का? नको ना. नको. कारण की केक आम्ही छोटा आणणार आहे म्हणून ब्लॉग नाही करणार. पेस्ट्री आणणार आहे, बजेट लो आहे म्हणून. तर मग इथेच ब्लॉग संपवतो आम्ही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.